कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिने जन्माधिक पुरावली ऐसे वर्म मज दे नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगट होई बहु आवड आहे संत भेटी तरी जगजेती कृपा केली ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगट होई तुका म्हणे नये वृत्तीवरी तुका म्हणे नये वृत्तीवरी सुखाच्या शेजारी पवडलो ऐसे वर्मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगट सर्वागुणाचा गुणारंभारंभ तो निर्गुणाचा नमो शारदे मूलत्वाचा नमो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रस्तुत सेवेकरता निवडलेला चार चरणाचा जगतवंदनीय जगतख्याती असे संत शिरोमणी श्री तुकोबारायांचा चार चरणाचा भक्त सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगात महाराज म्हणते की बाबा कोण पुण्य असेल असलं मी त्यांची शिवा किंवा
अशी असलेली किंवा कोणत्या संतांची करण्यासाठी वर्म सुद्धा मला दाखवा. आणि तो वर्म सापडल्याच्या नंतर परत मला तिथंच वास करायचा आहे आणि मला इकडं तिकडं मायाजाळामध्ये म्हणजे गुंतू नका असं मागणी या ठिकाणी संतांचा आपण जोडलेला आहे. पांडुरंगा करो व्रत आज या ठिकाणी जमलेले सगळे संतजन वारकरी सगळे मायमौल्यांनी या ठिकाणी कारण काय म्हणजे मनीष अशी पदवीला त्यांनी गेलेले असेल आपले हरिभक्त पारायण श्री सद्गुरु जोडपण दादा गुलाबी माझ्यासारख्या वेड्या वाकड्या पामराला एक कीर्तन करा असं. पण काही असू द्या सगळ्याची प्रेम आम्हाला काही कीर्तन येणार किंवा काही नाही. रामनवमीचं सुद्धा असं झालेलं आहे. पण वेडं वाकडं तुमचं बालक समजून किंवा बोलताना किंवा काही अपशब्द होईल किंवा काय होईल तुम्ही मन मोठं करता एवढं असं मला खात्री आहे. तर या ठिकाणी खरोखरच एक संतांचं एक सद्गुरूंचं वर्णन किंवा एक अशा निमित्ताने कार्यक्रम होणं खरंच आहे आपल्या धर्मामध्ये अवश्य गरजेचं सुद्धा आहे. हा एक आपल्याला आनंदाची गोष्ट सुद्धा आहे. असे असले आपले धोडपण दादा सद्गुरू धोडपण दादा यांच्या मुलाला किंवा हा कार्यक्रम निमित्त या ठिकाणी करलेले आपले महादेवराव गुंडेराव पाटील यांनी सातत्याने जवळजवळ 20 वर्षांनी ही सेवा त्यांनी करत आली. पण कसं त्यांच्या मनात आलं किंवा त्या दादाने कसं बुद्धी दिली किंवा अनेक त्या ठिकाणी सुद्धा जिथं अगोदर करत ते आनंदानेच करत होते. पण यावर्षी इकडं काही कारण मिळेल त्याला एक कारण असतं आणि ते कारण काय म्हणजे त्यांनी या ठिकाणी जागा घेतली. त्या निमित्ताने त्यांचं मन सुद्धा इकडं सुरू करावं किंवा असला आनंदाच्या कार्यामध्ये ठेवून
काही म्हणा असं करावं ह्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी ठेवलेले काय असलं त्यांचं भाग्य म्हणा किंवा त्यांच्यासमोर जे सरकार करते मंडळी म्हणा हा या सेवा घडणं म्हणजे जीवनामध्ये एक मोठी गोष्ट अनंत पुण्याची राशी अनंत पुण्याची राशी जरा अशी ऐकली जाते तरी थोडी संतांची अरे बाबा एक जन्माचं नाही दोन जन्माचं नाही अनंत पुण्याची गाठी आणि ते पुण्याचा साठा जेव्हा आपल्या त्या ठिकाणी असलं जमा राहते तेव्हाच संतांच्या कार्यामध्ये परमात्मा परमेश्वराच्या कार्यामध्ये आणि मौन रमते म्हणून म्हणतात बघा भौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तवा विठ्ठल बरोबर तवा मानव बरोबर अरे हे सगळे तवा पण भौत सुकृताची असले पुण्याची राशी असली पण सेवा करावं कोणाची बाबा सेवा कोण कोणाची करावं असे काही एक जीवनामध्ये असलेले प्रश्न पडतात पण मानव एक धर्म असा आहे की बाबा साधू संतांशी असे नियम लावलेले गेले पण आपल्या सगळे अधर्मी माणसं सेवा आपण मेव्यासाठी करत जावं लागलो तुम्ही बघा जिथं मेवा आहे तिथं सेवा तुम्ही बघा काही एक आपल्या स्वार्थासाठी आणि धर्मात सुद्धा राजकीय होऊन गेलेला आहे कुठं आज या ठिकाणी धर्माचं पण कसे आपले मानव सगळे काही एक जण झाले म्हणून या ठिकाणी हे असंच पुण्याचे कार्यक्रम चालू त्याच्या मागे लई बलिदान असते लय मन मोठं करावं लागते आणि अशा सत्पुरुषांची सद्गुरूंची सेवा मिळणं हे सुद्धा अनंत जन्माचा पुण्याचं गाठी असली तरच माणसाला हे सगळं घडते बाबा असं असल्या त्या ठिकाणी महाराज म्हणते की बाबा कोण पुण्य त्यांचं कोण पहिला कोण पुण्य त्यांचं
कारण जीवनामध्ये असले सद्गुरू किंवा असले संत आपल्याला गरजेचे आहेत. त्यांनी आपल्या स्वरूपाला अगोदर ओळखलं पाहिजे. परत आमच्या सगळे येडेवाकडे आम्ही गेल्यानं सुद्धा आणि त्यांनी आपल्याला सत्मार्गाला किंवा या भक्ती मार्गाला लावण्यासाठी पण काय सांगावं, आपले सद्गुरु धोडबंदाला आपल्या जीवनामध्ये अनेक त्याग केलेले. आज तुम्ही बघा, एक एक गावामध्ये, एक एक घरामध्ये, एक एक शहरामध्ये तुम्ही बघा, एक एक राज्यामध्ये जिथवर त्यांची भक्ती फैललेली आहे किंवा जिथवर त्यांना कळले किंवा त्यांचं सामर्थ्य त्यांना कळलेलं आहे आणि तिथवर त्यांचं गुणगान आज गावात होतं. कारण काय असतं? अरे बाबा, त्यांनी बघा अवतार त्या ठिकाणी घेतल्याच्या नंतर किंवा ह्या पृथ्वी तलावर अनेक सत्कार्य कार्य केलेले. मोठे मोठे 60 एकर जमीन त्यांना होती. मला त्यांचं चरित्र माहित नाही, पण थोडं चरित्र त्यांचं वर्णन करावं किंवा या निमित्ताने असं त्यांचं वर्णन करायला होतं. बाबा न घर नाही, दार नाही, फक्त संतांची सेवा. आणि त्या गोट्या नावाच्या गावातनं आणि काही कारणामुळे त्यांनी संतांची सेवा घडावं, देवाचा असलेला सहवास घडावं आणि त्या पांडुरंग परमात्म्याची सातत्याने भक्ती आपल्याला लाभावं, ह्या निमित्ताने त्यांनी जवळजवळ पंढरपुराहून 29 ते 30 किलोमीटर गोटा नावाचं त्यांचं गाव आणि त्या ठिकाणी असलेले येऊन वस्ती केली. करत भजन करत किंवा काही एक दिवस गेल्याच्या नंतर आणि त्यांचे गुरुघराणा 2 प्रकारचे सांगले गेले. आणि ते शिडोळकर घराणा या ठिकाणी गुरुभजन करायचे किंवा सातत्याने त्या ठिकाणी वास करायचे. पण गुरुला वरम कळलं की यांच्यामध्ये अलौकिक आणि अशी भक्ती आहे आणि या भक्तीमुळे आणि यांनी स्वतः असलं त्या ठिकाणी असलं बाबा आपलं स्वरूप ओळखून आणि इतरांना सुद्धा त्यांचं स्वरूप त्यांनी ओळख देणार असं त्या गुरुला खात्री झाली. काही कारणामुळे तुम्ही बघा, आपण आपल्या लेकरांना शहाणं व्हावं किंवा त्याच्या जीवनामध्ये उन्नती करावं अशा भावनेने आपण मुलांना टाकल्याना भांडून हालून मारून का ना शाळेला पाठवतो. आणि त्या ठिकाणी त्याचं हितासाठी माय बघा, आपण गुरु म्हणा, आपण सगळे हितासाठी काही बोलणं किंवा काय करणं, पुन्हा एक अंगाने त्या ठिकाणी तो भजन सत्कार्यामध्ये लागावा असे गुरु महाराजांनी काय त्या ठिकाणी त्यांनी महाराजांना काय आज्ञा केली किंवा काही एक हितासाठी रागावं. पण त्या ठिकाणी असले महाराज आणि त्या गुरु घराण्यातनं आणि आता जिथं दादाचं त्या ठिकाणी समाधी स्थळ आहे किंवा माझे समाधी स्थळ किंवा जागा आहे त्यांचं, त्या ठिकाणी असले त्यांनी येऊन वस्ती केली. काय कमी होतं का त्यांना? सगळं आपल्या जीवनामध्ये किती जवळजवळ 60 एकरचे मालक आणि जातीचे ब्राह्मण बघा, संतांचा उपकार किती राहते. आणि तो त्या ठिकाणी असले आणि त्या ठिकाणी येऊ हळूहळू मेळा मिळून जसं जातीचे भेटले की जातीच्याला किती कुतूहल वाटतं, गावचे भेटले की गावच्याला किती आनंद होणार. आज आम्हाला सुद्धा आनंद वाटला माझ्यासारख्या पामरांना. आणि तुम्ही सगळे एवढे म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहोत, काय सांगावं पाटील. आज पाटील बी आमच्या टाळी मारल्यात, लय आनंद. काय हे नावच भक्ती आहे, उल्हास वेगळाच आहे. आणि आमचे बालाजी सुद्धा आल्यात. काय असलं खरंच आज आमचं सुद्धा भाग्य असेल काय करावं. असे थोडं आला नाही, त्या ठिकाणी मेळा मिळून, संतांचा मेळा मिळून आणि त्या ठिकाणी भजन कीर्तन आणि छंद आणि ह्या ठिकाणी परमार्थाचं हळूहळू कार्य करू लागले. सातत्याने जीवनामध्ये नेमाशिवाय काय नित्य निम प्राणी ते नर दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार. अरे नेमाविना आणि दुसऱ्या जीवनामध्ये काहीच नाही. नेमामध्ये जेवढं सामर्थ्य आहे अनेक साधनामध्ये नाही. नित्य नेम. आज तुम्ही बघा, दादाचं नाव फक्त फळाचं नाव घेतलं तुम्ही बापू. रात्री गंजनाथ महाराज सुद्धा वर्णन केलं. म्हणले काय सांगू चंद्रकांत वासरेकर महाराज सुद्धा आतापर्यंत कुण्या संतांचे पाय पडले आणि कुण्या देवाचे पाय पडले. पण काय प्रेम आहे की माझ्यावर त्यांनी सुद्धा मला येऊन
भेटते किंवा दर्शन मिळते. असे एक एक नावं माझे निघते की बाबा हे सगळं सामर्थ्य कशाचं आहे? नियमाचं. असे असले नियमाने कट्टर असले म्हणून आज बघा त्यांच्या नियमामध्ये पाळणारे आज सुद्धा किती गुरु भक्त. प्राण जावा पाराव पांडुरंग दळभाव, असं प्राण जावा पाराव सद्गुरु चरणी भाव. तुम्ही बघा किती कठोर त्यांचं भाव आहे आपल्याला बघायला मिळते. आणि ते भावच तारते माणसाला, श्रद्धाच तारत्या माणसाला जीवनामध्ये. अनेक 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 काही सावरणार बाबा उग वरपान भक्ती करून देव मला पाव मनामध्ये नाही भाव. असे आपल्या जीवनामध्ये आपण परिपूर्ण असं करत 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 आले, पण काय मिळाले का आपल्याला? मिळाले नाही. अरे असल्या संतांची दर्शन किंवा असल्या संतांच्या संगतीमुळे आपल्याला त्याचं वरम कळतं. आणि माणसाला वरम कळलं की त्याचं साधन सुद्धा घडतं. आणि साधनामध्ये असले त्या ठिकाणी माणूस वळण चांगली पडते. हा पडली वळण इंद्रिया सकळ भाव करून निराळा नाही. असं दादानी दर बदल कार्यक्रम करत नित्यनेम करू लागले. आणि त्या ठिकाणी असले 6 एकर त्या ठिकाणी जमीन काय करायचं? तोडून द्यायचं. आणि आलेलं धन सगळं संसारामध्ये नुसत्या वारकऱ्यांना जीव वाढायचं, हा संतांची सेवा करायचं. असं कार्य त्यांनी करत 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 त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये भक्तीचा झेंडा त्यांनी लावत 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 निष्काम भक्ती. हा काय एवढं सामर्थ्य आलं सर, पण काय चमत्कार त्यांच्या सद्गुरुरायांची, काय पांडुरंगाची. त्यांच्या मनामध्ये कोणतेही असले बाबा द्वंद्व भावच नव्हते. सगळे परमात्मा, सगळे माझे. हा मज वेगळा काही अणुवर ठाव उरला नाही. मी सर्वात्मा सर्व देवी सर्व पहा सर्वदा. अशी भावना त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि कोण सगळे समान दिसतात, ज्यांच्यामध्ये द्वंद्व भाव गेलेला, ज्यांच्या असलं हे सामर्थ्य आलेल्या भक्तीचं. तुम्ही बघा या माऊली एकमेकाचे कसं पाया पडतात, झाकलं राहू द्या मोठं. हे सगळं अहंकार जाण्यासाठी माणसाला द्वंद्व रहित व्हावं लागते. हे सगळं सामर्थ्य त्या असले दादामध्ये होते. आणि एवढंच नाही, ते आलेलं धन सगळं आणि त्या ठिकाणी संतांच्या सेवेमध्ये खर्च करत 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 आणि पंगतीचं कार्यक्रम सुरू केले. नेमाने त्या ठिकाणी दररोज पंक्तीला बसायचं आणि नेमाने बसायचं. गळ्यामध्ये तुळशीमाळ राहायची आणि जेवते वेळेस प्रत्येक पोळीवर तूप असं वरून त्या ठिकाणी संतान म्हणजे त्यांचं आई चरित्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळायचं. कपडे काढून आम्ही सुद्धा गेलो. आपल्याला काय सांगावं जीवनामध्ये आपल्याला तेव्हा किती आनंद झाला मला आपल्याला आणि गेलो. आमची सासरवाडी दादलगाव. हा दादलगाव म्हणले की आता तुम्हाला सांगायची गरज. दादाचे कट्टर असं म्हणून जात बघा. आणि त्यांच्या संगतीमुळे आम्हाला दादाची अभिषेक झाली आणि त्या ठिकाणी अभिषेक झाली, सगळं आनंद झाला आणि जेवाय बसलो. खरंच मी माहिती वाटलं. कपडे काढून आणि असले पतोळीवर बाजूला सगळं काय त्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढायचं, पंगत मारायची, असं नित्य त्या ठिकाणी नियम आहे. आणि त्या काळामध्ये असलेले दादानी अनेक लोकांना जेवण घालायचं आणि दररोज तूप ओढायचं. पण पंगत बसली आहे काय कारणावश आणि तूप वेळेला आलेले नाही. बघा संतांची महिमा कशी राहते. तूप न आलं म्हणून पंक्तीला बसले, आता काय करावं, वेळ होत आहे. त्या ठिकाणी असले महाराजांनी असले एकनिष्ठ भाव करून त्या पांडुरंगाला प्रार्थना केले, देवा आता भक्ताच्या लाज करता किंवा भक्ताची भक्ती पाहण्यासारखा असली समय आलेली आहे आणि तू वेळ करणं. असं त्या ठिकाणी पांडुरंगाचे असले डोळे झाकून आणि नमन केले. पांडुरंगाने अशी कृपाशीर्वाद केले, मुखावाटिका गेली, जावा चंद्रभागेला जावा आणि मायला सांगा आणि 2 घागरी तू घेऊन या. बघा संतांची वाक्य आणि त्या ठिकाणी सहज बोलणे हाच उपदेश. त्या रिद्धी सिद्धीची काहीच आवश्यकता नाही. आणि खरं सांगता असे संत रिद्धी सिद्धीला लाभ मारले. हा असे असले म्हणल्या त्या ठिकाणी आणि शिष्य मंडळी गेली चंद्रभागेला नमन केले. नमन करून बोलायला लागले आणि दादाची आज्ञा आहे पांडुरंगाच्या परमात्मा परमेश्वराच्या कृपाशिवाने असले दादा असली मागणी केलेली आहे माय आणि तूप मागली. असं त्या चंद्रभागे त्या ठिकाणी नमन करून 2 घागरी पाणी भरले. बघा भरते वेळेस पाणी पण खांद्यावर येत असताना तूप होऊन बसलं. काय असलं सामर्थ्य असलं. हे सगळं कारण काय? द्वंद्व नाही अभेद भक्ती मध्ये हा
एवढी असलेली सामर्थ्य त्या आवेग भक्तीमध्ये येते बाबा. आल्याच्या नंतर आणि खूप एकदम सगळे जसं व्यवस्थित आहे तसं पंक्तीला वाढू लागले आणि वाढे सगळ्या पंक्तीला. आणि आत घरामध्ये वाढत 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 एका जागी विसरून गेले. म्हणजे सगळ्याला विचारले तूप आले का, तूप आले का, तूप आले का. सगळेजण म्हणले आले आले आले. आणि दादाने उठून म्हणले नाही, तूप एक जणाला आलेले नाही. बघा काय सामर्थ्य असेल संतांना. आणि सगळे एकुणिकाला विचारले तुम्हाला तूप आले का, तुम्हाला तूप आले का. सगळे म्हणून आले आले. पण दादाच्या काळामध्ये आणि त्या ठिकाणी पंक्तीला असायची एक पुत्र होता, तो आत मधल्या घरी. आणि दादानी परत परत विचारल्याच्या नंतर बघा संत कवाई एकदम कोणतीही गोष्टी बोलणार आणि ते खरे चांगल्याचे लक्षणच तसे आहे. असं परत परत असले दादानी नाही चुकलो आम्ही, आम्हाला वरण कळणार असं म्हणल्याच्या नंतर दादानी कृपा केली बाबा असले त्या ठिकाणी तो प्राणी बसलेला आहे आणि त्यांना तो वाड्याच्या नंतर कळलं की बाबा हा आता कुंडली खाना. असं त्या ठिकाणी असले जे जे काय झालं सातत्याने असलेच कार्य मार्ग किंवा अनेक किती एक वर्षापासून त्या ठिकाणी करत 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 आपल्या संसाराची कधी पर्वा त्यांनी केलेली नाही. फक्त संत सेवा. हा संत सेवेमध्ये एवढं सामर्थ्य अनेक साधनामध्ये नाही किंवा जाणीव त्या ठिकाणी झाली. अरे तुम्ही किती जरा जप करा तप करा, तुम्ही किती असले दान करा किंवा काय करा, मध्ये भाव नाही काहीच काम असं. हा भावेवी तत्वता परमार्थ नाही हाता, सकळ साधनांचे माता जाणत तत्वता सद्भाव. तुम्ही बघा मनामध्ये विचार करून बघा सगळ्या कारणाला एक सद्भाव शिवाय काहीच नाही. भक्कम तुम्ही असले कोट्यान कोटी असले बाबा एका देवावरून तूप घालतो अभिषेक केलो तुपाचं म्हणा अनेक 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 म्हणा कोट्यामध्ये खर्च करा, पण तुमचं भाव तिथं नाही तर तुम्हाला देव कसं पावणार. सद्भावच कारण आहे, भाव दुसरं काहीच काहीच नाही. तुम्ही एवढं देवाला या ठिकाणी उभारून देवा हे बघ एवढंच आहे तुझ्यासाठी अशी म्हणून मनाने कसं बी हाय माझ्या येड्यावाकडे सगळ्याला असं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी समर्पण करा. तुम्ही बघा किती वेळ होऊन जाते. हा असे असलेल्या त्या ठिकाणी काय चमत्कार बनाव अनेक असलेली संघटना त्या ठिकाणी दादानी हा झाल्याच्या नंतर मग आपल्या संसाराची न परवा करता पण घडतंय बघा कवा कवा. काही दिवसांनी बघून ब्राह्मण जातीचे होते ते काय बहुतेक चरित्र मला माहिती जसं मला कळलं किंवा जसं माझ्या बुद्धीनं सद्गुरूंनी या ठिकाणी दिले त्याच मी बोलू लागला. आणि त्यांचे मुलगा त्यांचे जे सुपुत्र होते आणि त्यांनी वडिलाला आज्ञा मागू लागले मी काशीला जातो. त्या ठिकाणी महाराज युद्ध लागले बाबा. हा त्या ठिकाणी अभंग आहे बघाय आणि ऐशी चंद्रभागा ऐशी उदंड पाहिले उदंड आहे उदंड पाहिले उदंड ऐशिले बाळाला म्हणलं की बाबा असलं क्षेत्र महिमा हा उदंड वर्णिले उदंड क्षेत्र महिमा ऐशी चंद्रभागा ऐशे विमलेली ऐशे विधिवली देव. अरे बाबा कुठं आहे त्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुम्ही असलं पाहायला गेलं तर असं कुठं नाही. अरे वेळा सगळे तीर्थ या ठिकाणी लोटांगण झाले आणि सगळे या ठिकाणी असले 36 कोटी देव सुद्धा या ठिकाणी वास करतात. असलं क्षेत्र महिमा सोडून आणि तू इतरांना नाही बाबा मला जायचं नाही. त्या ठिकाणी संत बघा असंच राहतात एक बार दोन बार परत ठीक आहे तुमची मर्जी. पण गंमत अशी घडली त्यांनी जाते वेळेस आणि दादानी असं म्हटले गेले त्यांना कपडे केले पेराला केले त्यांना खात्री झाली की येणार परत परत येणार. म्हणायचं तात्पर्य याच्या आपल्या संसाराची चिंता न करता आपल्या पोटाच्या मुलाची न चिंता करता आणि त्यांनी परिपूर्ण असले परमात्मा परमेश्वराच्या कार्यामध्ये संतांच्या कार्यामध्ये असं मग्न होऊन गेले. असे असले त्या ठिकाणी
मग्न झाल्याच्या नंतर बाबा हेच कार्य असंच वाढू लागला आणि भक्ती म्हणायची पंढरपुरामध्ये उगम झालेली आहे. असं करत 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 आता त्या ठिकाणी असे कार्य किती घडले म्हणून त्यांच्या हातावर, आणि ते किती असलं त्या ठिकाणी वर्णन केलं तर कम आहे. अजून किती चरित्र आहेत की त्यांचे, पण आमच्या सगळ्या पामरांना जेवढं मतीत आहे तेवढं आज त्या ठिकाणी त्या करता बनलेले तर त्यांनी पुण्य, महान पुण्य त्यांनी गंगाळा येते असं म्हणून महाराज म्हणतात, पूर्ण पुण्य त्यांचा कोळीनं निषेध होतं, हा देणे दरबारी कर दुरावले. मला आश्चर्य किंवा त्यांचे जे भजणारे म्हणजे मांगराव ऐकत जसे मंडळी खरंच आहे, एवढं सामर्थ्य त्यांच्या नावामध्ये आहे किंवा त्यांच्या आशीर्वादामध्ये एवढा भाव त्यांच्यामध्ये आहे. पण बघा आज जगामध्ये किती गुरु करून घेतलेले, किती नीट वागलेले तुम्ही बघा, किती आपल्याला आपलं ओळखून घेऊन नाही कोणी असेल त्या ठिकाणी लई कम लोक आहेत. असं परमात्मा परमेश्वराच्या किंवा सद्गुरूच्या कार्यामध्ये सातत्याने राहणं किंवा त्याचं वर्णन करणं असे असले. हा कळल्याच्या नंतर महाराज म्हणतात दुसऱ्या चरण्यामध्ये कसे वर्म का बिल्डिंग बांधायचे वर्म बघा, का पैसे कमवायचे बिल्डिंग वर्म, का एकाचे गळी दाबायचे वर्म, का एकाचे हातपाय ओढायचे वर्म. बघा माणसाच्या विचारामध्ये अरे वर्म म्हणजे आम्ही ह्या जीवनामध्ये आल्यापासून वर्म चुकून गेला, वर्म चुकले म्हणून फेरे पडले. हा नुसतंच माझं 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 काय आपलं काय माणसाच्या जीवनामध्ये आपण स्वतः आपण जेव्हा विचार करतो किंवा मी कोण आहोत, कुठून आलेलो आहोत, तेव्हा आपल्यामध्ये भीतर म्हणजे मनामध्ये सुद्धा विचार करून बघा. माणसाला हे संसाराचा व्याप लय वाढल्यामुळे किंवा हे परंपरागत आलेला म्हणून माणूस विसरून गेलेला आहे. अनेक 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 भानगडीमध्ये पडतो. हा संकल्प तेच विकल्प सर्व पूर्ण येणारे भागवतामध्ये ओवी आहे, लय बोड ओवी. माणसाचा संकल्प तेच विकल्प. संकल्प म्हणजे काय,
नाही तेच माझं 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 घर माझं दार माझं बघा बाई माझी मुलगा माझा सोयरा माझा नातू माझा पंतू माझा तुम्ही बघा जेवढे माझं 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 तेवढं माणसाला अभिमान वाढू लागतो आणि तेवढा आपल्याला दूर होते माणूस प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या ठिकाणी हेच होत आले तुम्हाला एक छोटस दृष्टांत त्या ठिकाणी बघा काय एक धनगर होत आणि तो धनगर रोज शेळ्या आणि मेंढी घेऊन शेत म्हणजे रानात जायचं आणि ते चारी 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 जंगलामध्ये गेला आणि त्या ठिकाणी असलेलं मोठं एक पहाड म्हणा पर्वत असं भुयेरा सकले त्या ठिकाणी होतं बाबा आणि त्या ठिकाणी सिंहाने 2 पिल्ले दिली आणि ते मेंढे शेळ्या घेऊन चारी 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 त्या असल्या पर्वतापाशी किंवा असल्या त्या डोंगरापाशी गेला मग झालं कसं ते सिंहाचं एक पिल्लू येऊन त्या शेळ्यामध्ये किंवा असलं त्या ठिकाणी थांबल्याच्या नंतर त्या धनगराची नजर त्या सिंहावर गेली आणि ते उचलून घेतला अरे म्हणला काय गड्या अजून दाखला आहे आणि ह्याला नियमावं आणि ह्याला नेऊन काय एक त्या ठिकाणी पोषण करावं असं त्यांची भावना झाली आणि तो त्या शेळ्याच्या संकट आपण घरला येताना आणि त्या ठिकाणी त्या पिल्ल्याला घरला घेऊन आला आणि दूध पाजिला आणि त्या ठिकाणी त्या मेंढ्या सोडल्या मग बघा संगतीचा परिणाम कसं मग 1 2 3 असं रोज किती दिवस असं होत 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 काळ म्हणजे काळ करमत गेला आणि ते सिंहाचं पिल्लू रोज 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 ते शेळ्या संग जायचं आणि त्याच मेंढ्यामध्ये राहायचं आणि ते करत 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 आपल्याला विसरून गेला आणि स्वतः मेंढूक समजायला शेळी समजू लागला का 1 दिवसांनी गेल्याच्या नंतर शेतात चला ते शेळी कसं खात्यात पाला कसं खायला शिकू गेला आणि तो धनगर सुद्धा म्हणायचं त्याला सिंह म्हणायचं हे मेंढक म्हणायचं किंवा असं उत्साह त्या ठिकाणी असलेलं शेळी करायचं महाराज किती दिवस असंच गेले म्हणजे वर्षानुवर्षी उठून गेले आणि तो मोठं झाला आणि ते सातत्याने ते असलं संगत भेटल्यामुळे संगतीचा परिणाम असं झाला परिपूर्ण विसरून गेला आपलं खरं जे स्वरूप आहे आणि तो विसरून गेला स्वतःला मी म्हणजे काय शेळी समजून घेतला मग गेल्याच्या नंतर आणि 2 असल्यामुळे एक असला जो होता पहिलेचा ते जंगलामध्ये गेल्याच्या नंतर ते शिव त्या असल्या पाडावून बघू लागले अरे बाबा माझ्यासारखंच आहे आणि त्या ठिकाणी असलं शेळ्यामध्ये सर्व नाही हा काय असेल म्हणा काय गमत घडेल म्हणून त्याला विचारा आणि त्या ठिकाणी तो सिंहाला वाटलं माझंच बंधू असेल बघा माझं दाप्त कोण तर असेल बाबा आणि विसरून गेलं येडं मेंढ्यामध्ये जाऊन मेंढक सोडून गेलो असं त्याला वाटू लागलं मग गरर म्हणजे काय जोराने आवाज दिला सिंह गर्जना केला आणि ते सगळे शेळ्या मेंढे पोळ काढले आणि त्याच्यामध्ये हिनं सुद्धा पळलं धाव पडलं आणि ते सिंह ज्या अरण्यामध्ये अगोदरचा होता तो सुद्धा त्याच्या मागे मागे पाठी लागला आणि ते मोठे पडते ना मागे पडत थांबा ना आता कुठं थांबाव मला खाऊन जायची तू कोणती जाण्याची नाही थांब काही वेळ गेल्याच्या नंतर किंवा काही दूर गेल्याच्या नंतर त्या सिंहाला म्हणून मला थांब अरे तू जे पळूस आणि ज्याच्या संगतीमध्ये तू आहेस ते नसतो तू थांब तू काही तर माझं आहेस किंवा आपल्या सुद्धा जातीचं आहेस थांब नाही मी मेहनत थांब एवढं सगळं संगतीच परिणाम मग काय गेल्याच्या नंतर हळूहळू असे तसे गोष्टी बोलल्याच्या नंतर थोडं थांबला मग धीराला नाही म्हणू लागला बघ जसं असलं तुझे डोळे तशी माझे डोळे आहेत जसं तुझं मुख आहे तसं माझं मुख आहे आणि त्या शेळ्याचं मुख बघ लांब आणि तो आपलं कसं आहे गोल आणि तुझे केस माझे केस सगळे म्हणजे जसंच आहे तसंच आहे बाबा आणि तू काय येड्यावानी असं मेंढ्यामध्ये झुंडलोस म्हटल्याच्या नंतर अजून सुद्धा असं त्याला खरं वाटलं मग असला त्या अरण्यामधला सिंह गेला एक विचार केला आता आपण किती जरा समजू ह्यानं काही समजणार नाही
पण काय करावं, ह्याला असलं एक त्याच म्हणजे त्याच अरण्यामध्ये एक असलं तळ होतं. आणि त्या ठिकाणी तळ्याच्या काठीवर नेला आणि थांबला. थांबल्याच्या नंतर प्रतिबिंब बघ म्हटला म्हणून. आणि मी कसा तू कसेच बघ. बघू लागला, हळू बघू लागला, म्हणू लागला. हेनं म्हटलं की गोष्ट खरं 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 पटू लागली. मग लागला, हो बाबा मी असलं माझं खरं विसरून गेलो. मी संगत कुणाची केलो, मेंढराची आणि त्या शेळ्याची किंवा असलं मेंढ्याची संगत केलो म्हणून मी माझ्या स्वरूपाला विसरून गेलेलो आहे. आणि विसरून गेल्यामुळे असलं मी आणि न खायचं खावलो बघा, न करायचं ते करलो बघा. माझ्या नावावर असले हे भिवणारे सगळे म्हणजे काय माझ्या संगत होते किंवा मी माझ्या खऱ्या स्वरूपाला विसरून गेलो असं त्या ठिकाणी असलो तो विचार केला परत. आणि स्वरूपाची प्राप्ती किंवा आपल्या मी सिंह आहे असं त्यांना वाटू लागलं. आणि त्या अरण्याच्या सिंहासंगत आणि तो सुद्धा निघून गेला. दृष्टांत संपलं. सिद्धांत काय आणि तुम्ही जन्मल्यापासून बघा तुम्ही नाही ते वस्तू मी मी माझे 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 माझं घर माझं लेकरू किंवा माझं जमीन माझे शेत. अरे बाबा आपण आपण कोण आहोत ह्याचं कधी विचार आपण केलं का? अरे मी का नाक हाव का डोळे हाव का हात हाव का पाय हाव का हाव मी याचा जेव्हा आपण विचार करा. तुम्ही पुण्या ह्याच्यावरून सिद्ध करू शकता. सांगा हाताला धरलं तर हात आहे, पायाला धरलं तर पाय आहे. तुम्ही बघा गटेला धरलं तर गटे आहे, कानाला धरलं तर कान आहे. पण मी हाव याला सिद्ध होणार आहे का काय? हा काहीच नाही. आपण जे दिसता ते नसतं. आपण काय नुसतं साक्षी आहोत. ह्या देहाचा नुसतं आपण साक्षी आहोत. त्याच नाव आहे जीव. आणि त्या परमात्मा परमेश्वराच्या वियोगामुळे आपल्या केलेल्या कर्मामुळे आणि हे आपल्याला ह्या ठिकाणी असलं जन्म घ्यावं लागलं. हा काय असलं त्या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी जन्म घेतलो कर्मामुळेच हे सगळं. जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला परिसेवटी काळ मृत्यूनी माला. महात्वाला ते मृत्यू पण तेच गेले. किती एक जन्मले आणि किती एक गेले नुसतं फुगडच म्हणून. आपण कोण आहे याची माहितीच कमी असते. जसं सिंह आणि मेंढामध्ये राहून तसं आम्ही सुद्धा नुसते संसारामध्ये राहून आपण मी कोण आहोत कुठला आहोत. तुम्ही बघा आपलं हे शरीर काय आपलं शाश्वत आहे का? हे देह हे धन देह काळाचे धन
काल आलं का थांबणार नाही. करू देतो म्हणल्यावर थांबणार. तुम्ही बघा आमचं लेख थांबल्यावर थांबणार, बाई थांबल्यावर थांबणार, लेख म्हणजे थांबणार. कोण कुणाचं थांबणारच नाही. आलं म्हणजे झटकन जाणार. आणि तुमचं पैसा अडका, तुमचं काय की तिथं काम बी येणार त्याला. हा देवाने बी एक चमत्कार केले. मग ते बी स्वार्थी होत आमचं तुमचं. म्हणलं थोडं घुस मिळणार आहे, थांबू थोडं वेळ कामणार आहे, जिच्छा पुढं थांबणार नाही त्याला. अरे बाबा हे सगळं काळाचं. आणि जे पैशावर आपण अभिमान करतो हे सुद्धा आपण आज बघा 100ची नोट जेबमध्ये ठेवा आणि बाजारामध्ये जावा, हे माझं आहे माझं आहे माझं आहे. हे चलते का? चल ना. का बरं? ते त्याचा हात, त्याला दिल्याच्या नंतर काय मिळणार? असे महाराज त्या ठिकाणी जसं सिंह आपल्या स्वस्वरूपाला आणि त्या ठिकाणी प्राप्त केल्याच्या नंतर जसं राजा होऊन गेला, तसं आपण सुद्धा हा संतांची कृपा झाल्याच्या नंतर आणि तो त्या ठिकाणी आपलं आपलं स्वरूप माणसाला किंवा कळतो बाबा असं महाराज म्हणतात. आणि तिसऱ्या चरणामध्ये त्या खुल्या प्रकारे आय संत कोणतं बी साध्य करणं आपलंसं करणं संसारामध्ये सुद्धा बघा आणि परमार्थामध्ये सुद्धा ह्या सगळ्या असल्या कार्यासाठी आणि त्याचीच कृपा राहा. किती जरा मोठे मोठे साधू झाले, संत झाले, वरूनच माणसाला कळत नाही. ह्या काळात माणसाला वरण करण्यासाठी खरंच खरं त्या परमात्मा परमेश्वराचं असलं कृपा व्हायला पाहिजे. असे आपले नामदेवरायाच्या जीवनामध्ये काय घडली घटना. नामदेवरायांनी देवाला रोज नैवेद्य चढवायचं, दूध पाजवायचं आणि देवासंगत खेळायचं, तल्लीन होऊन नाचायचं. नामदेव कीर्तन करी
अरे एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी असलं नामदेवाला. आणि माणसाला आधी जसं झालं थोडं 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 अभिमान यायला सुरू होतो. नदे ऐसे निधान अनायासे लागले जाण, सांडी सांडी अभिमान तेने तू समाधान पावस. पण माणूस अभिमान सांडायला राजीच होत नाही. बघा नामदेव रायाचे असल्या मनामध्ये थोडा अभिमान वाढत. देवाला सगळं आवडतं पण अभिमान आवडणार अजिबात आवडणार. देवाला खुदा लागली, अभिमान वाढू लागलाय. नामदेवाला ह्याचा अभिमान दूर करून यांचा आणि त्या ठिकाणी खऱ्या स्वरूपाची कसं यांची स्वरूप प्राप्ती करून द्यावं. देवाला चिंता लागली आणि देवाची चिंता होत होत देव खरीलं ते काय नव्हे महाराज. आणि त्या ठिकाणी एक सभा घातली आणि ते सगळं देवाचाच खेळ. आणि संत म्हणजे काय गोरा कुंभार यांच्या ठिकाणी असले घरामध्ये संताची सभा आणि एकत्र झाली. सगळे परमार्थ विषयी आणि सगळे बाबा चार वेद 6 शास्त्र 18 पुराण याबद्दल सगळे चिंतन करू लागले. चिंतन करत 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 एकमेकाच त्या ठिकाणी लास्टला म्हणजे आखरीच्या समयामध्ये ज्ञानेश्वर माऊलींना म्हणलं लागले बाबा सभा बसलेली कशी आहे. सभा म्हणजे सगळे सारखे राहायला पाहिजे. तुम्ही बघा थोडं कम जास्त आहे की संताला कळवाय त्याला आपल्या परीला घ्यावं, त्याला आपलंसं करून घ्यावं अशी भावना संतांची असते. ज्ञानेश्वर माऊलींना कळलं आणि तो कसा आहे ज्ञानेश्वर माऊली विष्णूचा अवतारच. आणि त्या कळल्याच्या नंतर माऊलीनं आणि गोऱ्या कुंभाराला आज्ञा दिली की बाबा एवढी सगळी सभा भरलेली आहे पण ह्याच्यामध्ये कच्चं कोण आहे. आणि गोऱ्या कुंभारला सांगितलं. गोऱ्या कुंभार महान संत होते. हा महान म्हणजे काय महान परिपूर्ण असलेलं त्या ठिकाणी असलं निष्काम भक्ती आणि तटस्थ पांडुरंग ध्यानी पांडुरंग मन जागृती स्वप्नी पांडुरंग. काय त्यांची इंद्रियाला वळण सगळी पडलेली होती. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मग गोरा कुंभाराने उठून एकाच्या दोस्तीवर मारू लागले, थापटू लागे. जसं गाडगं आता बायाला लई चांगलं माहिती आहे. गाडगं घ्या करतो एकाला नाही 3-4ला मारून बघतात. टुक 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 बघा तुम्ही. पण काही वेळेला वरण करते. काही बाई तिनं बघलं की मी कशा म्हणू मी सुद्धा बघा असं प्रत्येकाचा भाव राहते. आणि ते बघत 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 सगळे मारत नामदेवाची बारी आली. नामदेवाच्या असले गोष्टीवर त्या ठिकाणी असले कुंभार असले बाबा त्या ठिकाणी तिने मारले. गोऱ्या कुंभाराने मारले. तत्काळ नामदेवाला द्वंद्व निर्माण झाला. माझ्या दोषावर मारलो मला असं तुम्ही परीक्षा म्हटलो. अरे माझ्या कीर्तनामध्ये देव नाचतोय. मी काय कम आहो का. तुम्ही ज्याची भजन करता ते रात्रंदिवस माझ्या संकट राहणार आहे. आणि तुम्ही झाल्या असं माझे असले अपमान केलेला या ठिकाणी बोलून माझा अपमान करून तुम्ही अपमान करता या ठिकाणी मला बोलेला असं रागाय रुद्र नामदेवानी झाले. नामदेवाला समजून घातली नाही बाबा असं नाही. त्याचं वरणासाठी अजून तुम्हाला कळलेलं नाही नामदेवा. तुम्ही राग मानून घेऊ नका. तरी सुद्धा नामदेवाला ह्या बाबतीत त्या ठिकाणी असलं त्यांना बर्दाश्त झाली. आणि त्या रागाय रुद्राने पंढरपूरला आले आणि त्या पांडुरंग परमात्मा परमेश्वरामुळे आणि थांबले आणि येऊन डोळ्याला पाणी आणू लागले. घळ 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 रडू लागले नामदेवानी. आपल्या देवा काय असलं तुझं न्याय आहे ह्या जगामध्ये. अरे मी तुझ्या संग रात्रंदिवस राहतो किंवा तू माझ्या संग राहणार आणि माझी एवढी भक्ती किंवा एवढं सगळं तुझ्या संग राहून आणि मला कच्च्यामध्ये काढले. मला असलं माझे असलं या ठिकाणी फजिती झालेलं आहे आणि हे सगळं तुझंच खेळ. तुला बरं वाटलं का हे कार्य कसं तू असलं त्या ठिकाणी केलं. असं म्हटल्याच्या नंतर देवाला कळवळ आली. नाही म्हणला नामदेवा असं नाही बाबा. तुला अजून असलं स्वरूपाची प्राप्ती झालेली नाही. तू खाली माझ्या सगुणाचीच दर्शन केलेस. अरे मी सच्चित आनंद माझं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचं तुला ओळख झालेलं आहे. आणि मी कुठेही नाही जवळच
जवळीचा असता दिव्य निदान काय म्हणावे शास्त्र साहे जे पण पाहतात भेट अडपले आत्मा रामनाचे हर रामदास गुरु माझी आई मजला ठाव द्या उपाय मला ठाव द्यायची गरज आपल्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये आत्मा आपण काय करू लागलो इकडं तिकडं किंवा तुम्ही बघा किती वरम न केल्यामुळे पुढच्या गाडीमध्ये किती जरा पाणी घाला थांबणार आहे का असं आम्ही तुम्ही किती आपण आपल्याला समजून घेऊ सेवा करला पूजा करला भजन करला अनेक करला थांबला तरी पुण्य किंवा आमच्यावर कोण करलं कोणच करलं नाही असा अभिमान आपल्याला आपल्या सगळ्या जीवाला येतो आमच्या सगळ्या येड्या पामरांना पण वरम म्हणजे असं नाही निष्काम भावना किंवा सद्गुरूच्या आत्मस्वरूपाचं किंवा त्यांची कृपा झाल्याच्या नंतर माणसाला खरं तत्व कळणार आहे आणि देव म्हटला तुला हे सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती नाही बाबा आणि नसल्यामुळे तुझ्या शरीरामध्ये खाली ते भाव आलेला नाही तसं म्हणल्यात तुझ्या शरीराला नुसतं धक्का लावल्यामुळे आणि तुला हे वरम कळलेलं नाही आणि तू रागावलास बघा हे ध्येय माझा आहे म्हणून तू रागावलास हे सगळं काय खोटं आहे देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे हे खरं जे तू आहेस ते नाहीस अरे नुसतं तू शरीर नाहीस तू सच्चिदानंद स्वरूप आहेस तू माझा स्वरूप आहेस आणि न कळल्यामुळे आणि त्या ठिकाणी तुझी परीक्षा झालेली आहे आणि देवाने हळू म्हणले हे सगळं कळायला कारण मीच आहो नामदेवाने म्हटले चुकलं देवा म्हणे थोडं कळलं आणि संताची संगतीनं किंवा देवाच्या संगतीमुळे वरम कळते थोडं देर आहे मगर अंधेर नाही हा नामदेवाला कळलं देवा म्हणजे पाय धरले देवा मला वरम सांगा किंवा माझ्या असलेल्या स्वरूपाची मला ओळख करून द्या आणि त्या ठिकाणी नामदेवानी त्या देवाला असलं मागणी केली देवाला कळवळ्या आल्याच्या नंतर देवानी आणि नामदेवाला मार्ग दाखवली आणि त्या ठिकाणी असलं अवढ्या नांदा तिथे विसोबाखेच या नावाचे त्या ठिकाणी सद्गुरू आहेत आणि तू तिथे जा आणि त्यांना आपलं करून घे म्हणजे गुरु करून घे आणि त्यांना आणि शरण जा आणि गेल्याच्या नंतर तुला तुझ्या स्वरूपाची प्राप्ती होईल बघा माणूस किती जरा पंडित राहू दे किती मोठं महाराज होते गुरु अनुभव कैसा पण ज्ञान मात्र किंवा मार्गातना खरतो सद्गुरु गुरुविना ज्ञान कैसे कळे बुजेल इथं कोण सांग असे सगळे वर्म नामदेवाला कळले खरं म्हणला देवा इतकी खरंच खरं मला अभिमान आल्यामुळे आणि मी हे वरम चुकलेलं आहे आणि विसोबा खेळचा रावड्या लागला त्या ठिकाणी असल्या वेळेस आणि नामदेवानी धावपळ करून त्या ठिकाणी त्या मंदिराच्या त्या ठिकाणी बाबा समोर जाऊन थांबलेला आहे आत मंदिर मध्ये गर्भगुडीमध्ये असला तो विसोबा खेच बसलेला आहे आणि नामदेवानी जाऊन जवळ पडलं काय असेल बाबा दूर बघू लागले आणि त्या विसोबा खेचच्या अंगावाटे भू निघू लागलेला होता अनेक त्या ठिकाणी छिद्र पडलेले होते शरीराला आणि एकदम म्हणजे काय तुम्हाला घाणेरड दिसल्याने किंवा असलं मिळते कपडे किंवा अनेक त्या ठिकाणी असलं बाबा स्वरूपाचं एकदम विकणार असं त्या ठिकाणी तो विसोबा खेच
बसलेले होते आणि बसून नुसते नाही, दोन्ही पाय विसोबा तुमच्या महादेवाच्या पिंडावर होते. नामदेवाने विचार केला, अरे म्हणले मी पंढरपूर सोडून आणि इथवर पळत आलो आणि त्या देवाला काही काम नाही का? असल्या माणसाच्या आणि ह्यांना असल्या माणसाला मला दूर करून घेऊन बरं अनुभव कवा येते माणसा. आणि त्या ठिकाणी विचार नामदेवानी केला. आता म्हणलं काही देवाला चुकलेच काय तर बरं. तुम्हाला खरं सांगू का, आम्ही सुद्धा संतांना सद्गुरूंना आम्ही 4 दिवस झालो शाणी होऊन, पण आम्ही कवा आपलंच खरं किंवा त्यांना काही कळणार आपण कळणार गणना कर. तुम्ही बघा संतांचं सद्गुरूंचं अपार म्हणजे त्याचं काही गणना करताय एवढं आघात आहे त्या ठिकाणी. एवढंच नव्हे, देवाधिकांना सुद्धा वरम कळलेलं नाही गुरुवांचं सद्गुरूचं संतांचं एवढं आघात आहे. आणि ते परीक्षा घेण्यासाठी आमच्या तुमच्या ठिकाणी कसं आहे, उगं येड्यावनी वेश घेणं आणि खरं साधू तसंच राहणार. आमच्यासाठी उगं एवढं असल्याने एवढं दाखवायचा प्रयत्न कधी करत नाही. वरम असे असतात अंगामध्ये आणि खरं वरम दाखविणारे कम संत आणि तेच खरं संत. असं असल्याच्या नंतर नामदेवाने विचार केलं, आता मी माघारी जाणं बरं आहे. आणि परत विचार आला, नाही म्हणता आता उगं जाण्यापेक्षा काय करावं, ह्यांचे पाय अरे त्या देवावर ठेवलेला आहे आणि ते काढून तर बाजूला ठेवू. आणि देवटा म्हणजे संशय आल्याच्या नंतर देवाच्या दरबार जाते. एखाद्या माणसाने त्यांना विचारलं, काय बालाजीराव यांनी विसोबा खेचलाय का? असं त्या ठिकाणी संशय आल्याच्या नंतर विचारले, हा हिनीच विसोबा खेचले. सगळं त्याचं लिहिलं आहे, नाना नाटक लिहिला, सुंदर रूप साधले. अरे तेच आहे उगं ते आगळा म्हणजे अनेक दुसऱ्या माणसाने विचार. मग तो पिंडावर पाय काढून नामदेवानी बाजूला ठेवू लागले. म्हणून लागले, काय बाबा असं बसलं आणि तुम्ही देवावर पाय ठेवला, काय तुम्हाला कळत नाही का? आणि तुमच्या शरीरावाटे किती घाणं किती वास येऊ लागले आणि तुम्ही असं काय करू बाबा, माझ्या शरीराला वृद्धपणा आलेला आहे आणि हे माझे शरीर माझ्या ताब्यात नाही. आणि तुम्हाला सांगू का, आपले शरीराची इंद्रिय आपल्या ताब्यात राजू बना, परमार्थ करा, भजन करा. अरे बाबा आरतीला या दररोज आणि त्याच्या शरीरामध्ये राहा. परत काय वय गेली ती सांगितलं खरं होतं किंवा हे खेळ तर बरं होतं ते खेळ तर बरं होतं. उगं वट्ट्या कट्ट्यावर गप्प्या शाण्यावर सांगण्यापेक्षा अरे येऊन देवाचं भजन करा, त्या परमात्मा परमेश्वराचं चिंतन करा. केल्याच्या नंतर आपलं काही उद्धार होणार आहे. काय हे लय अचानक घडलेलं आहे आपल्याला हे शब्द. एक नाही बाबा, एके जन्मी जन्म न सरे, एके मरणी मरण न सरे, कोटी कोटी फेरे काळ योनीद्वारे. एकच नाही, अनेक कोटी फेऱ्या घालाव्या. हे आपण कुठं इकडं तिकडं समय घालण्यापेक्षा पण इथं येऊन समय घातलो आणि त्याची त्याला फिकर राहणार आहे आणि तुम्हाला त्याच्यातून मुक्ती देणार आहे. हे वरम कळायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी विसोबा खेचरांचे पाय त्या ठिकाणी नामदेवानी जिथं ठेवले आणि तिथं लिंगी उल्लंघन. बघा महिमा कशी असते संतांची सद्गुरुरायांची. एक नाही, दोन नाही, तीन नाही, परिपूर्ण जिथं जिथं ठेवले तिथं लिंग उगवलं. आणि तवा कळलं, बापरे म्हटला, खरंच देवानी मला झटका बरोबर दिला. आणखी आपल्याला भजनामध्ये राहायला सुद्धा होगा. दादा झटका रे आणि जाऊन गुरुपशी हटका रे. ब्रह्मरसाचा घ्या तुम्ही गुटका, तरी ज्वाल सुटका रे. आवटा हाताचा मळा रे, राबती 12-16 रे. निधान वेळी जप मांडले अमृताचा निरा. आणि लक्ष 9 दरवाजे खिडकी रे, लक्ष 84 खिडकी रे. आणि तेथेच खाचील खिडकी रे बाबा, चिन्मय स्वरूप स्वरूप ओळखलं. नामदेवाने म्हटलं, खरंच आहे बाबा, अरे तेच खरे सद्गुरू माझे एक मन. आणि तत्काळ त्या ठिकाणी सद्गुराचे पाय धरले आणि श्री साष्टांग दंडावर घातले. पूर्ण तन मन धनाने परिपूर्ण त्यांचा अहंकार निघून गेला शरीरामध्ये. आणि निघून गेल्याच्या नंतर बाबा बघा तुम्ही, अभिमान गेल्याच्या नंतर माणसाला समाधान नाही. तुम्ही बघा कुण्याही प्रकारचा जरा किंचित सुद्धा तुमच्यामध्ये अभिमान असतो, तुमच्या चुती जरा खो 1 करोड मी अंगावर घालून झोपून घेत होता, झोप लागते का जाऊ दे. अनेक तुम्ही काही करा
काय जाणार नाही ह्याच्याविषयी. समाधान माणसाला जेव्हा अभिमान नव्हता तेव्हा समाधान किंवा खरं ज्ञान कळणार आहे. नामदेवानी शरणालयाच्या नंतर विसोबाठेचं खऱ्या रूपाकडे त्या ठिकाणी केले आणि त्या ठिकाणी दर्शन दिले, भव्य दिव्य सोडून दिले आणि भिजवंत नामदेवाचा तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी विसोबाठेचं फुगले आणि कळलं वर कळल्याच्या नंतर त्या ठिकाणी आणि नामदेवानी खरे स्वरूपाला ओळखले. आता त्याच्यानंतर आले बघा, त्याच्यानंतर आल्याच्या नंतर पण काही दिवसांनी देवानी म्हटले नामदेवाला खरं ज्ञान झाले नाही, पाया आहे. बघा तुम्हाला सांगू का, तुम्ही भक्ती करलो, परमात्मा परमेश्वराच्या कार्यामध्ये सतत आलो किंवा सद्गुरूच्या कार्यामध्ये सातत्याने तुम्ही राहिलो, तुम्हाला एक दोन परीक्षा अनेक येतात, अनेक रूपामध्ये येतात. प्रचित चांगल्याला घडलेला हा आणि त्या ठिकाणी बघा प्रत्येकांना हे घडलेलं आहे. नवी अडचणी ह्या मार्गावर चालले, चांगल्या कामाला विघ्न येतात आणि वगळ्या कामाला विघ्न कोणतेही नाही. हे कलीच ताकद तशी, हा सामर्थ्य तसा कलीच. काम चांगलं लई जणाला चांगलं वाटत आणि वगळं चांगलं वाटते. हा असे अंतरी भाव तैसा वसेव अंतरी देव तैसा अनेन्याशी रक्षित चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासा. अरे तू देवाचा भक्त असल्या सगळ्या हे लौकिक दामी किंवा असलेले ह्याच्याकडे तू लक्ष देणं. रामदास स्वाभिमानी असं रामदास स्वामी आपल्या खऱ्या भक्तांना शिष्यांना बोध करतात. मग रामदेवाने असलं चंद्रभागेच्या तरी बसून आणि जेवण करत होते आणि देवानी नामदेवाची परीक्षा घेण्यासाठी कुत्र्याचं रूप धारण केलं. तुम्हाला चरित्र पूर्ण माहिती. आणि देवानी टपमन पतोळीतलं रोटी किंवा पोळी होती की खेटले आणि पोळ काढले. काही काळांच्या नंतर अगोदर देवानी हेच कर्त केले आणि देवाला पूर्ण मागे पाठला पंढरपूर खालीवर केला. नामदेव सोडेली पिछे बघा. आणि तेच नामदेवाला गुरुबोध झाल्याच्या नंतर आत्मसाक्षात्कार झाल्याच्या नंतर आणि त्या ठिकाणी तो कुत्र्याच्या मागे पळत देवा नुसती पोळीच नको, तूप सुद्धा माझ्या हातात हक्का तूप आहे. आणि देवाच्या मागे नामदेव पाठ लागला. बघा कसा असलं देवा बाबा, सद्गुरूची महिमा किती आहे. हा सद्गुरु सारी का Radha
सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतराची लेखा हा त्यानं पाठी राखा असलं की बाबा कसली तुमच्या जीवनामध्ये अडचण असते कसली आपल्याला तुम्हाला आले तर त्यानं दूर करणार. पण उदाहरण सांगायचं असले तर आपले सद्गुरु महाराज बघा आमच्या सगळ्या पामरांना आमच्या सगळ्या येड्या वाकड्या माणसांना आणि त्यांची कृपा आम्ही खरं लावून नाही असं पण आमच्या सगळ्या येड्या वाकड्याला ह्या भजनाच्या मार्गामध्ये आणलं किंवा ह्या कालनीमध्ये आणायला सुद्धा तोच करा. हा हे सगळं सद्गुरूच्या भजनामुळे किंवा संतांच्या संगतीमुळे हे लाभतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण या ठिकाणी सगळे जेवढे उपस्थित आहोत हा पुण्या संतांचे उपकार सद्गुरूचे उपकार त्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी येऊन थांबणं शक्यच नाही माणसाला. बघा तुम्ही किती याला माणूस काय म्हणतोय हिर्स करतोय सगळं करतोय करून करतोय जावा म्हणतोय बसल्या जागी झोपेला डोळे सारे करा म्हणतोय भक्त प्रत्येक जण बघा पण त्याची कृपा होई पुन्हा माणसाला सगळं उरामच करणार नाही बाबा असे या ठिकाणी महाराज म्हणतात. पण बऱ्याच दिवसाच्या नंतर असं सगळे कार्य करत नामदेव महाराजांनी असलं सातत्याने बघा तुम्ही ज्ञानेश्वर माऊलीची संगती धरली परत कुठं म्हणजे काय पंजाब बिहार राजस्थान कुठं जाऊन ह्या भगवत धर्माचा झेंडा त्यांनी पाताळला. अनेक अनेक ठिकाणी नाही ते लीला त्या ठिकाणी केले गेले. बघा कुण्या ठिकाणी असलं काही हे त्या ठिकाणी असले मोठे कार्य केले करत असल्याच्या नंतर माणसाला प्रत्येकांना आयुष्य एक सीमा दिलेली आहे देवाची. प्रत्येकाचं आमचं तुमचं समय सरलं की माणसाला जायचं हे ठरलंच आणि समय आल्याशिवाय माणसाला समय राजगुणाच्या परमात्मा परमेश्वराच्या ह्या कार्यामध्ये आम्ही तुम्ही राहावं असंच देवाचं नाम चिंतन करावं असं महाराज म्हणतात. ओम पार कुमार Holy Lord.
I
काही काळाच्या नंतर महाराज ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी परिपूर्ण देश भ्रमण करून आलेले होते, पण त्याचा धक्का नामदेव महाराजांना देत बसला. लय अवघड वाटला आणि माऊलींना व्यथवून गेले. काय कार्तिकवाडीला पूर्ण जग भ्रमण करून पंढरपूरला आलेले होते, पण काही ब्राह्मणांनी काही पंडितांनी असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं त्या ठिकाणी काही अपमान केले. काय संन्यासीची मुलं किंवा एवढं लोकांमध्ये ब्रह्मज्ञान सांगू लागला आणि अवतार म्हणले काय बघा आम्हा तुम्हाला का पाड साधू संतांना सुद्धा किती एक नाव. आज जगाची माऊली होऊन गेलेला अनेक प्रपंचाचं त्या ठिकाणी नाही ते ऐकावं लागतं आणि माणसाला व्याकुळ मन दुखतंय. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगामध्ये प्रतिज्ञा केली. आषाढी कार्तिक वारीला आलेले ज्ञानेश्वर महाराज मग देवा आता पुढे या देवा ह्या जगामध्ये आपण राहायचं. तुम्ही बघा त्या ठिकाणी असलं पसायदान तुम्ही परिपूर्ण सगळे हा ज्ञानी आहे, तुम्हाला परिपूर्ण वरम आहे. आणि त्या ठिकाणी त्रयोदशीला जो आळंदीमध्ये त्या ठिकाणी समाधी माऊलीने घेतली आणि नामदेवाला याचा लई धक्का बसला. म्हणून लागला किती जरा केलं तर खरंच आहे, काळाच्या मुळे कोणी जाऊन गेले, पण देवानी नामदेवामुळे किती आज्ञा केली होती त्या ठिकाणी असं वचन दिली किती हजार कोटी मला गणना नाही त्याची. आणि एवढे आपण देवाला करतो म्हणून सांगितले होते, पण नामदेवानी 100 कोटी आपण, पण नामदेवानी काळाच्या मोहर कुणाची स्वतः चालला. देवाधिकार नसलो मी कुणाला सोडणार नाही बाबा. आमची तुमची तर का पाठ उद्या करू परवा दिवशी करू किंवा उद्या जाऊ परवा दिवशी जाऊ असं काही एक म्हणत आपण काळ असलं समय बर्बाद करून. पण नामदेवाला
ह्याचा भाव अतिशय धक्का बसलेला होता. सतत त्याने अभंग जर परिपूर्ण होत नाही हे वरून देवाला कळलं. एवढेच नाही, नामदेवाचे सगळे परिवार सगळे त्या ठिकाणी अभंग लिहायला लागले. दासी जणी सुद्धा त्या ठिकाणी अभंग लिहायला, पण परिपूर्ण होत नाही. शरीर काय आता इंद्रियामध्ये काय अवसान नाही होऊन गेलं. देवाला म्हटले, देवा आतापर्यंत झालेला आता एक मागणी आहे. हा काय नाही, तुझ्या चरणापाशी मला जागा, असं महाराज नामदेव महाराजांनी देवाला मागणी केली. असं असलं हा शेवटच्या कडव्यामध्ये म्हणून लागलेले आहे. तुका बनलो प्रीती कामने नये वरती प्रतिवरी तुका बनलो कामने मग नये वरती तुका बने मज नये वरती देवा म्हणले, तुझ्या ठिकाणी जागा दे मला. हा परत मला या ठिकाणी भांडणीच करायचं. पुनरपी जन्म पुनरपी मरण हे मला आवडतच नाही. बस सुखाच्या शेजारी बघा, आम्ही तुम्ही पुण्या शेजारी कोणतं चिंतन काय मागू लागलो विचार, पण संतांचं सद्गुरांचे विचार कसा आहे. आणि देवा तुझ्या पायाला आणि तुझ्या पायरीपाशी मला जागा दे. नामदेवानी त्या ठिकाणी देवाला मागणी केली आणि देवाला एकदम दचका लाडका भक्त. तुम्ही बघा आपले जे कोणी लाडके राहतात आणि त्यांनी काय एक म्हणावं किंवा काय एक मागणी करावं आणि ते मनाला किती धक्का बसतो. म्हणजे मागणी मनाला धक्का बसते. देवाला स्वतः देवाने असलेल्या डोळ्यामध्ये पाणी आणते. हा देवा काय नाही मला असलं तुझ्या चरणावर किंवा तुझ्या पायरी त्या ठिकाणी असलं मला जागा दे किंवा समाधी मला त्या ठिकाणी घ्यायचं का. आणि अनेक संत येतील तुझ्या दर्शनाला आणि ते माझ्या मस्तकावर पाय ठेवतील आणि असलं मला आनंद मिळणार किंवा त्यांचे चरण स्पर्श झाल्याच्या नंतर हा मी धन्य होणार. बघा काय असलं त्या ठिकाणी संतांनी मागणी केली. पण आम्हाला अशी बुद्धी देणार का. एकाच थोडं पाय लागते बघ किती जल्दी लागते बघ. हा पण मी लय मोठा भांडला किंवा मी लय पैसेवाला
किंवा मी लई एकटो, अरे बाबा त्या गावचं सावकार, अशी भावना माणसामध्ये पडते. पण देव स्वतः असले त्या ठिकाणी असले नाचले गायले त्यांच्या कीर्तनामध्ये अशी मागणी त्या ठिकाणी केली आणि देवाला ते मागणी पुरावं लागली. हा ऐशेवर म्हणून गावी नारायण अंतरीच्या गुणा प्रगट होतो. हे सगळं कळायचं तात्पर्य काय? माणसाला वरम कळल्याच्या नंतर अंतरत्व देवाला मागण्याचं हेसाठी की बाबा एवढीच माझ्यावर कृपा करू दे. असं अनेक संतांनी या ठिकाणी असलेलं आपलं कल्याण आणि करून घेतले आणि जगाचं कल्याण सुद्धा केले. आपल्याला असेच आपले खरोखरच आहे धुडूपद दादा सुद्धा त्यांनी तर कल्याण झाले आणि आपल्या सगळ्या भावी भक्तांचं सुद्धा कल्याण करत आहे. काय कल्याण होतं माणूस? संतांच्या सेवामुळे, संतांच्या भजण्यामुळे. बघा आपल्याला अनेक करायची गरजच नाही, फक्त त्यांच्या मार्गदर्शनात किंवा त्यांच्या भक्तीमध्ये आपल्याला सोपं मार्ग त्यांनी दाखवून दिले आणि आपल्याला काय असेल त्या ठिकाणी बाबा सायुंची मुक्तीपद प्राप्त होईल असं महाराज म्हणतात. आणि बघा गाई त्या ठिकाणी माझ्यासारख्या पामरांना पहिला म्हणजे आपले काही सुद्धा महाराज ऐकणार नाही बाबा, पण काही होते सगळ्यांच्या प्रेमामुळे महाराज या ठिकाणी बसलेले. महाराज म्हणते चल द्या गाडी. आपले वीरू महाराज आहे, आपले सगळे या भावी भजन मंडळी हे मी इथं थांबायचं सगळं आपले विठ्ठल महाराज, अशोक महाराज, माऊली महाराज सगळ्यांच्या कृपाशीर्वाद आपले बंधू आपले राजगुरु खरंच त्यांची बघा कशी आहे त्यांची भक्ती. आपल्या हैदराबाद मध्ये खरंच आहे प्रथम पायवारी ज्यांनी सुरू केले आणि त्यांनी ही भक्त किती गर्वाचं बघा, संगतीचं किती परिणाम आणि असल्याचे स्पर्श आपल्याला झाले तर आपलं जीवन सगळं खरंच पुनीत होणार आहे. या ठिकाणी असलेले आपले दोन बंधू तर हमेशा आहेत, गोरखराव माऊली सगळे आमचे बाबा. काय बघा वय किती झालेलं आहे, पण किती माणसाला शरीराने किती वय होते, मनाने वय होऊन दिला. बघा किती त्यांच्यामध्ये उल्हास आहे, किती आवड आहे. पण आम्हाला असे असले महान आपले वेंकटराव मामा, आमचे बालाजी सुद्धा टाळ घेऊन उभारले असतात. काय सांगा किती उल्हास आनंद आहे. असे सगळे ते आमचे अण्णा सगळे मायमावली मंडळी महाराज. बघा आमचे तुकोबबार आहे, त्यांनी सुद्धा किशनबाबू राहिलेले सगळे आपले भजन मंडळी. प्रत्येकांचं नाव माहित नाही, ते मायमावली होते सगळे. खरंच अरे माझ्यासारख्या येड्या वाकड्या पामराच कीर्तन ऐकाल किंवा मी तर कीर्तनच नाही, पण करवील तसे केली खटपट वाकडी गेली तुझे गाणी पुन्हा कारणाशी निर्माण झालाशी देवाची कारण देव झाले. मी तो अभिमान वेगळा घालून या गोपाळा भार असतो अशी परमात्मा परमेश्वरांनी असंच आपल्या मानवांना सद्बुद्धी द्यावं, असं दृढबंधनाने त्यांना हे कार्य करून घ्यावं. तुम्हाला सांगू का, देवाला हमी आवडायचं नाही. देवाला बघा देवाला आवडते आम्ही सगळे देवाचे मागे पाठवायला, पण देवाला कोण आवडते? देव त्याच्यात पाठीमागे. सत्य सांगलं हे सगळं सद्गुरूची कृपा पाहिजे. अशी कृपा त्यांना लाभली बाबा आणि तुम्हाला सगळ्यांना लाभली तर प्रत्येकांना सगळे लाभलेले असे माझे दोन वेडेवाकडे बोल या ठिकाणी मी परिपूर्ण करून सद्गुरू आपले धुडबंदाबाच्या चरणावर समर्पण करून आपले सद्गुरू महाराज रामदास स्वामी रामचंद्र प्रभूच्या चरणी समर्पण, मारुतरायाच्या वैर असलेले आणि तुम्ही सगळे संत मंडळी सगळ्याच्या चरणी असं